मित्रांनो, प्लॉट जो आहे तो प्लॉट आता माझ्या कमीत कमी खांद्यापर्यंत या ठिकाणी हे जे कपाशी आहे, हे कपाशी झालेली आहे. आणि कपाशीला जर बघितलं तर आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला 10-12, 15 बोंड या ठिकाणी लागताना दिसत आहे. आणि कपाशीची क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की कपाशीवरती कुठलाही रोग या ठिकाणी आहे नाही. शेतकरी मित्रांनो, कमीत कमी या कपाशीवरती आम्ही 4 फवारणी केली आणि आता नुकतीच जे फवारणी केली आहे, ह्या फवारणीचं एवढं जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी मिळाला आहे. या फवारणीच्या पहिले कपाशीवरती मावा, तुडतुडे आणि पांढरी माशी असं एकदम अटॅक या ठिकाणी येऊन गेलेला होता. परंतु एका फवारणीमुळे हा अटॅक या ठिकाणी पूर्ण निघून गेलेला आहे. आणि ह्या अटॅकमुळे कपाशीवरची जे वाढ होती, वाढ या ठिकाणी थांबून गेलेली होती आणि कपाशीला पाहिजे तेवढे या ठिकाणी फुलधारणा झालेली नव्हती. शेतकरी मित्रांनो, या वर्षी पाऊस कमी जास्त असल्यामुळे कपाशीवरती एवढा मावा आणि थ्रिप्स पडतोय की एकदम जबरदस्त. आता आपण प्रत्येक शेतामध्ये पाहतोय की प्रत्येक शेतामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव एवढा जबरदस्त या ठिकाणी झालेला आहे की लयच. आता माझ्या प्लॉटवरती थ्रिप्स एकदम बेकार झालेला होता, परंतु मी एकामागे एक 2 फवारणी केली. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कसं औषध फवारा आणि किती भारी औषध आणा, तुम्हाला या ठिकाणी कपाशीवरती जर जास्त प्रमाणात जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मी माझ्या प्लॉटमध्ये 2 फवारणी केली तर मला एवढा रिझल्ट या ठिकाणी जबरदस्त मिळाला की माझ्या प्लॉटमध्ये एकही तुम्हाला पान वाकडे या ठिकाणी दिसणार नाही. कुठलाही कपाशीचा शेंडा तुम्हाला वाकडा या ठिकाणी दिसणार नाही. ना पान वाकेले ना कपाशीचा शेंडा वाकेले. तुम्ही एकदा कपाशी बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. मी या ठिकाणी कोणती फवारणी केली आणि त्या फवारणीचा रिझल्ट मला कसा मिळाला आहे हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कपाशीची जर क्वालिटी जर बघितली तर रिकातोड या ठिकाणी क्वालिटी आपल्याला पाहताना दिसत आहे. मित्रांनो, कपाशीचा तुम्ही सर्वात पहिले कपाशीचा शेंडा बघा. कपाशीचा शेंडा एवढा जबरदस्त या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि कपाशीच्या जे बोंड आलेले आहेत ते बोंड तुम्ही या ठिकाणी बघा. कपाशीच्या फळ फांद्या या ठिकाणी आपल्याला एवढा जबरदस्त लागताना आपल्या कपाशीवरती दिसत आहे की एकदम जबरदस्त आहे. शेतकरी मित्रांनो बघा, कपाशीला जे फळं आलेले आहेत, जे बोंड आलेले आहेत ते बोंड कपाशीचे बघा. आणि कपाशीचा जो मारा आहे तो कपाशीचा मारा या ठिकाणी 4x1.5चं जे अंतर आहे ते अंतर या ठिकाणी पूर्ण आपल्याला झाकताना या ठिकाणी दिसते. शेतकरी मित्रांनो, या वर्षीचं कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त या ठिकाणी आहे की तुम्हाला कुठंच या ठिकाणी कपाशीवरती रोग पडताना आपल्याला दिसणार नाही. ह्या औषधाने आम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला की एकदम चांगला. कपाशीवरती तुम्हाला कुठलंच काही या ठिकाणी दिसणार नाही. हे बघा, आणि कपाशीला जबरदस्त माल आपल्याला या ठिकाणी येताना दिसतोय. हे बघा, आता या कपाशीचे जे फळं आहेत ते फळं या ठिकाणी एवढे जबरदस्त आपल्याला होताना दिसत आहे. आणि कपाशीच्या खाली जर तुम्ही बघितलं तर हे बघा, आता या ठिकाणी कपाशीला फळं बघा, हे असे एकदम जबरदस्त फळं आपल्याला या ठिकाणी पक्के होताना दिसत आहे. हे बघा, आणि कपाशीवरती तुम्हाला कुठलाही मच्छर वगैरे या ठिकाणी दिसणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण कपाशी तुम्ही या ठिकाणी पाहिली. कापूस पिकावरती कुठलाच रोग तुम्हाला या ठिकाणी दिसला नाही आणि कपाशीची क्वालिटी तुम्ही बघितलीच. एकही पान वाकडं नाही, एकही तुम्हाला शेंडा या ठिकाणी वाकडा दिसला नाही. आणि कपाशीचा फळ फांद्या तुम्ही या ठिकाणी पाहिल्या. एकदम जबरदस्त या ठिकाणी कॉम्बिनेशन या कपाशी झालेलं आहे. आणि मित्रांनो, या कपाशीवरती आता आम्ही कोणता औषधी या ठिकाणी फवारणी केली होती याची आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पहिलं जे औषध आम्ही या ठिकाणी घेतलं होतं ते होतं प्रोपेस सुपर. शेतकरी मित्रांनो, आता जवळपास 70 ते 80 दिवसामध्ये आपल्या कपाशीवरती थोड्या प्रमाणात अळीचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. शेतकरी मित्रांनो, फवारणी करण्याची वेळ म्हणजे कशी असते ते बघा. आपल्या कपाशीवरती अटॅक याच्या पहिले आपल्याला या ठिकाणी फवारणी करणं अत्यंत गरजेचं असतं. आता आम्ही पहिलं जे औषध घेतलं ते औषध घेतलं आहे प्रोपेस सुपरचं. शेतकरी मित्रांनो, अशा अवस्थेमध्ये आपल्या कपाशीला ज्या वेळेस पुढी फळं फांदी या ठिकाणी लागायला सुरुवात होते त्यावेळेस या ठिकाणी अळीचं प्रमाण आपल्याला थोडक्यात या ठिकाणी दिसतं. तर याच्यासाठी आपल्याला तयारी करून ठेवायची की आपल्याला एक फवारणी अळीसाठी करून घ्यायची. तर त्यासाठी आम्ही पहिलं जे औषध घेतलं ते होतं हे प्रोपेस सुपर. एकदम जबरदस्त औषध. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रोपेस सुपरची पॉवर काय असते आणि हे औषध किती जबरदस्त या ठिकाणी काम करतं. शेतकरी मित्रांनो, प्रोपेस सुपर या ठिकाणी पहिलं औषध घेतलं होतं आणि त्याच्याबरोबर जे औषध आम्ही घेतलं होतं ते होतं ताईची नावाचं. मित्रांनो, ताईची नावाचं औषध आम्ही या ठिकाणी घेतलं होतं. हे बघा,
हे ताईच्या नावाचं औषध आम्ही या ठिकाणी घेतलं होतं. शेतकरी मित्रांनो, दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम जबरदस्त या ठिकाणी बसलं आणि कपाशीचा प्लॉट तुम्ही या ठिकाणी बघितला. कुठलाच कपाशीवरती अटकणी आणि जमतेम फवारणी करून 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये कपाशीवरती एवढा छान रिझल्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला की एकदम चांगला. शेतकरी मित्रांनो, आता बघा, आता प्रोफेस सुपरचा आपल्याला या ठिकाणी एका पंपासाठी प्रमाण काय घ्यायचं आहे. आता जर तुमचा, आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा मला कमेंट येतात की सर तुम्ही पंपाची जे लिमिट असते तुम्ही 15 लिटरचा पंप या ठिकाणी सांगता. आता बऱ्याच शेतकरी बांधवांकडे 15 लिटरचा पंप आहे किंवा 20 लिटरचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी 15 लिटरच्या पंपासाठी हे प्रोफेस सुपर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 30 ml घ्यायचं आहे. एका पंपासाठी 30 ml. तुमचा पंप जर 20 लिटरचा जर असेल तर तुम्ही औषधी वाढवून घ्या. आणि आता ताईचे नावाचं औषध बघा, मित्रांनो त्याच्यासोबत आपण ताईच्या नावाचं जे औषध घेतलं होतं ते औषधसुद्धा आपल्याला 30 ml या ठिकाणी घ्यायचं आहे. एका पंपासाठी आपल्याला 30 ml औषध या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि हे औषध फवारल्यानंतर तुम्ही फक्त 3 दिवसामध्ये वाट पहा. 3 दिवसामध्ये एवढा छान रिझल्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो की मी आता या प्लॉटमध्ये उभा आहे आणि या प्लॉटमध्ये आता 3 दिवस झाले या औषधाची फवारणी करून मी या ठिकाणी केलेली आहे. आणि कपाशी पण तुम्ही या ठिकाणी बघितली आहे. कपाशीला टपरू बोंड आली आहे आणि फुलं फांदी या ठिकाणी एकदम चांगले आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबचं बटन खाली दिलेलं आहे, त्या बटनावरती तुम्ही बोट ठेवून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.